उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता दरेगावी आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दरेगावी सफरचंदाची बाग फुलवली आहे। त्याचबरोबर युवकांना देखील नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योगधंदा गावामध्ये मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी आले आहेत। दरेगावात आल्यानंतर ते दरवेळी वेगवेगळे झाडं वृक्षारोपण करण्याचं काम करत असतात। आता तुम्ही पाहू शकताय दरेगावात ते झाडं लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या प्रकारची झाडं हे दरवेळी ह्या भागात आल्यानंतर लावत असतात। आज वृक्षारोपण करत आहेत। तुम्ही पाहू शकताय आता मोठ्या संख्येनं वेगवेगळी झाडं लावण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होत असतं। आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं जर वृक्षारोपण केलं झालं हे त्यांच्या माध्यमातून करण्यात येतं। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत। साहेब, आता कोणत्या प्रकारची झाडं लावताय आणि काय सांगाल? दरवेळेला मी आलो की झाडं लावतो। यावेळेस ही आवाकडूची झाडं आहेत। आवाकडूची झाडं आता संपूर्णपणे जवळपास किती हजार लावली का? 1000 झाडं इथे आवाकडू ची लागवड होती आहे। आणि ह्या जमिनीमध्ये जवळपास सगळेच प्रकारची फळझाडं, फुलझाडं, इथे काजू होतो, आंबा होतो, इथं केळी आपण पाहतोय, जांभूळ आहे, आवळा आहे, त्याचबरोबर सफरचंद। मागच्या वेळेस आलो तेव्हा मी ॲपलची लागवड केली होती, सफरचंद। आता सफरचंद एवढी आलेली आहेत त्याला। त्यामुळे या जमिनीमध्ये भात शेती, नाचणीची शेती, गव्हाची शेती, अगदी ऊससुद्धा इकडे येतो। त्यामुळे ही जमीन जी आहे सुपीक जमीन आहे। आणि या सुपीक जमिनीमध्ये दरवेळेला आल्यानंतर हजारो झाडं आम्ही लावतो, जेणेकरून बांबू मागच्या वेळेस लावले आपण, ते देखील मोठे झालेले आहेत। आणि त्यामुळे सर्व प्रकारची झाडं या जमिनीमध्ये होतात। आणि मी नेहमी गावकऱ्यांनाही सांगत असतो की हे सगळे जे काही समूह शेती आपण केली पाहिजे आणि ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीचं पीक चांगलं येतं, इकडे मलबेरी इकडे येते। आता ते मध्ये आपण कुठलं ते मखमल काय नाही, वॉटरमेलन तर ते कलिंगड येतं, ते आपण कुठला तो आपण त्यावेळेस केलं तो किडा, तो रेशीम टसर ते देखील इकडे मोठ्या प्रमाणावर होतं। त्यामुळे सर्व प्रकारची झाडं, फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत। बाकी आता हे आवाकडू तर आपल्याला माहीत आहे, फार न्यूट्रिशन याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणावर याला मागणी देखील आहे। त्यामुळे अशा प्रकारची झाडं लावली तर इथल्या शेतकऱ्यांना चांगली आवक होईल, पैसे मिळतील। साहेब, व्यस्त वेळातून वेळ काढून तुम्ही झाडं लावण्याचा हा कार्यक्रम करता, तर बघायला गेलं तर युवकांना काय संदेश देताल आणि नवीन झाडं लावायचा नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प हाती घेतलाय, त्यामध्ये गावकऱ्यांना काय सांगाल? गावकऱ्यांनी बरेचसे आता नवीन महाबळेश्वर जे होते आता त्यामध्ये संकल्पना हीच आहे की इथला जो तरुण आहे तो नोकरीसाठी, रोजगारासाठी आपलं गाव सोडून इतर शहरामध्ये जाण्याची आवश्यकता त्याला लागता कामा नये, ही एक संकल्पना आपली आहे। आणि त्यामुळे मग पर्यटनाला इथं चालना मिळेल नवीन महाबळेश्वरमुळे। किंबहुना ही जी काय वेगवेगळ्या प्रकारची शेती आहे त्या शेतीतून समूह क्लस्टर शेती जर केली तर मोठ्या प्रमाणावर त्या शेतीतून त्यांना पैसे मिळतील आणि लोक स्वतः इथं त्यांचं जे काही समूह शेती करतील, उत्पन्न जे आहे, उत्पादन जे आहे ते घेऊन जातील आणि त्या सर्वसामान्य आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं झाडे लावून हे उपक्रम राबवण्याचं काम अनेक वर्षांपासून एकनाथ शिंदे हे दरेगावी आल्यानंतर करताना आपल्याला पाहायला मिळतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुर्मिळ भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सफरचंदाची लागवड ह्या एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून त्यांच्या दरेगावी आणि त्याचबरोबर नागरिकांच्या माध्यमातून करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन ओमकारचं वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। यासोबत बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर जॉब माझा दीपक सोबत पाहत राहा एबीपी माझा।